नमस्कार. आपण पाहू शकता आज आमच्या घरामध्ये तयार होत आहेत आळूच्या वड्या आणि ह्या आळूच्या वड्या माझी आई बनवत आहे. आमच्याकडे पूर्वी गणपतीला दरवर्षी आईने बनवलेल्या वड्याच गणपतीच्या पहिल्या दिवशी गणेश चतुर्थीला नैवेद्याला असायच्या. माझा जो छोटा मुलगा आहे तन्मय, त्याला आजीने केलेल्याच वड्या आवडतात. छान कुरकुरीत होतात आळूच्या पानाच्या वड्या. आज मी पालीतून येताना ज्या आपल्या आदिवासी महिला बसतात त्यांच्याकडून येताना आळूची पाने आणली 50 रुपयाची 3 जुड्या. आणि आता ती आई आमच्या वड्या लावत आहेत. आता ही वड्यांची प्रोसेस मला पण येते, पण मी नाही करायला मागत कारण वेळ पण नसतो. हे काही पदार्थ जे असतात ते आपल्या जुन्या पारंपरिक महिलांनीच करावेत असे आहेत आणि ते छान पण करतात. मी अगदीच वड्या करायची वेळ आली तर मग कापून कोथिंबिरीच्या वड्यांसारखे करते. पूर्वी अशा प्रकारच्या वड्या करायचे, पण आता शाळेची कामं इतकी वाढलेली आहेत, दिवसेंदिवस सगळेच ताण वाढत आहेत, त्यामुळे अशा वड्या आळूच्या सुरळीच्या वड्या काही मी करत नाही, पण माझी आई करते. तर म्हटलं आज आईने केलेल्या वड्यांची व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावी. तर आईने आधी असं हे वाटण तयार केलं. जिरं, चिंच, गूळ, अजून काय टाकलं आई? लसूण कोथिंबीर हे सगळं टाकलं आणि मग तिने हे त्याच्यामध्ये बेसन पीठ, हळद, तिखट, मीठ घालून अशा प्रकारे ह्या वड्या केलेल्या आहेत. पण लसूण घातला ना तर साखर घालायची, गूळ नाही घालायचा. पण ती लसणीबरोबर गूळच घालते, पण चालायचं. आता काही गोष्टी आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजेत. अशा प्रकारे आमच्या आईच्या आळूच्या वड्या खूप चविष्ट होतात. म्हणून मग आता आई आलेली आहे माझ्याकडे तन्मयच्या साखरपुड्यासाठी, तर मग म्हटलं वड्यांचा पण बेत करूया. कारण आता हल्ली गणपतीमध्ये वड्या करणं होत नाही. तिच्या हातच्या वड्या गणपतीला मिळत नाहीत, कारण ती हल्ली नीलमकडे पण गणपती असतो, माझ्या मधल्या बहिणीकडे, तिकडे असते. त्यामुळे मग आत्ता म्हटलं या वड्यांचा बेत व्हावा. एक रोट तयार झालेला आहे, आपण पाहू शकता चाळणीमध्ये. आता हा दुसरा. किती होतील काही? 3 होतील काय? हां, ते जुनी लोक त्याला रोट म्हणतात. म्हणजे एक सुरळी तयार झालेली आहे. आता ही दुसरी. आणि हे खूपच छान जमतं या महिलांना, खूप सुंदर.